जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एस-बी-आय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून जी स्कॉलरशिप मिळणार आहे, त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. ही स्कॉलरशिप विशेष करून 9वी ते 12वी या वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिली जाणार आहे. मित्रांनो, आपण जरी 9वी ते 12वी या वर्गात नसाल, तर आपल्या परिसरात, आपल्या घरामध्ये आणि आपल्या नातेवाईकांमध्ये कोणी ना कोणी 9वी ते 12वी या वर्गात शिकतच असतो. तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. त्यांना एक ₹15,000 प्रतिवर्षचा जो काही या ठिकाणी लाभ होणार आहे, त्यासाठी नक्कीच त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला या अशी स्कॉलरशिप बद्दलची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर बघू शकता तुम्ही ही जी स्कॉलरशिप आहे, इयत्ता 9वी ते 12वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि ही स्कॉलरशिप स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याद्वारे देण्यात येणार आहे. देण्यामागचा रिझन असा आहे की प्लॅटिनम जुबली या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिप 2026 ची ह्या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे एस-बी-आय कडून. पुढे बघू शकता तुम्ही ही जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या म्हणजे कमकुवत आहेत आणि अभ्यासात हुशार आहेत, गुणवंत आहेत, अशा विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 15,000 पर्यंतची आर्थिक मदत एस-बी-आय कडून दिली जाणार आहे. तर आपण पुढे बघू शकतात यामध्ये आपल्याला की पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत आणि मिळणारे फायदे, अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत मित्रांनो. तर तुम्ही बघू शकतात या ठिकाणी या योजनेचे नाव बघू शकता तुम्ही एस-बी-आय प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिप 2026 असे या योजनेचे नाव असून ही योजना 9वी ते 12वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि शिष्यवृत्तीची रक्कम या ठिकाणी 15,000 प्रति वर्ष शैक्षणिक वर्ष यानुसार देण्यात येणार आहे आणि यासाठीचं उत्पन्न मर्यादा बघू शकता तुम्ही. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 3,00,000 किंवा त्यापेक्षा कमी असायला पाहिजे. किती पाहिजे उत्पन्न मर्यादा? कौटुंबिक उत्पन्न वार्षिक उत्पन्न 3,00,000 किंवा त्यापेक्षा कमी असावा. अर्ज करायचा आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा यासाठीचा आणि अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख आहे या ठिकाणी 4 सप्टेंबर 2000 ही अंतिम तारीख असणार आहे. आता पुढे बघू शकता तुम्ही यामध्ये अजून महत्त्वाचे पॉइंट बघू शकता तुम्ही. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना थेट बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे. ही शिष्यवृत्ती खाली खाली शैक्षणिक खर्चासाठी वापरता येते. जसे की शाळेची फीस भरण्यासाठी, पुस्तक, वह्या आणि शैक्षणिक साहित्यासाठी, परीक्षा शुल्क भरायचं असेल आपल्याला त्यासाठी, वसतिगृह किंवा निवासी खर्चासाठी आपल्याला ही उपयोगात येणार आहे. तुम्ही बघू शकतात पुढे अजून ह्याच्या संबंधित पात्रता बघू शकतात तुम्ही. एस-बी-आय प्लॅटिनम जुबली अशा स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. आता ही अटी बघू शकता तुम्ही. नंबर 1 ची अट यामध्ये देण्यात आली आहे. अर्जदार हा भारताचा नागरिक असावा. अर्जदार भारताचा नागरिक असणार आहे आहेत आपले सर्व. तर पुढचा पॉइंट बघू शकता. सध्याचे शिक्षण त्याचे असायला पाहिजे. 9वी, 10वी, 11वी आणि 12वी मध्ये शिकत असणारा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतो. आता पुढचा पॉइंट बघू शकतात. मागील वर्षाचे गुण. मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याला किमान 75% गुण मिळालेले असावेत. म्हणजेच हा विद्यार्थी समजा 10वी या वर्गात शिकत आहे आणि त्याला 9वीत 75% पेक्षा जास्ती मार्क असायला पाहिजे किंवा विद्यार्थी सध्या 9वीत शिकत असेल तर त्याला 8वी या वर्गामध्ये 75% पेक्षा जास्त मिळालेले असावे गुण या ठिकाणी. आता बघा यामध्ये काही रिझर्वेशन सुद्धा म्हणजे एक विशेष सवलत देण्यात आलेली आहे. एस-सी आणि एस-टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी यामध्ये 10% ची सवलत देण्यात आली आहे. म्हणजे त्या उमेदवाराला 75% गुण जरी असले तर ते या ठिकाणी पात्र ठरणार आहेत. तर पुढे बघू शकतात आपण या ठिकाणी अजून काय पुढची अट आहे. तर वार्षिक उत्पन्न या ठिकाणी कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न 3,00,000 पेक्षा जास्त नसावे या ठिकाणी. अ, आता 5 नंबरचा पॉइंट बघा तुम्ही. पालकांची संमती. 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या विद्यार्थ्यांसाठी
किंवा कायदेशीर पालकांची संमती आवश्यक आहे यामध्ये. आवश्यक आता कागदपत्रे बघू शकता तुम्ही. आपल्याला हा जर फॉर्म भरायचा असेल तर पासपोर्ट साईजचे फोटो पाहिजे, ओळख पुरावा. ओळख पुराव्यामध्ये आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी-सी वगैरे किंवा आधार देऊ शकतात. पुढे बघू शकता तुम्ही गुणपत्रिका सुद्धा आवश्यक आहे यामध्ये. मागील वर्षाची गुणपत्रिका द्यायची आपल्याला. हे सर्व स्कॅन करून आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे, हे डॉक्युमेंट स्कॅन करून. पुढे बघू शकता तुम्ही शाळेचा पुरावा, बोनाफाईड प्रमाणपत्र द्यायचं आहे या ठिकाणी शाळेकडून किंवा तुम्ही चालू वर्षाचे तुमचे आयडी कार्ड सुद्धा देऊ शकतात. आता बघा प्रवेश व फी पावती द्यायची आपल्याला या ठिकाणी. चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची व फी भरल्याची पावती या ठिकाणी आपल्याला द्यायची यामध्ये. पुढचं आवश्यक डॉक्युमेंट तुम्ही बघू शकतात. उत्पन्नाचा दाखला आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. पुढे बँक पासबुक, विद्यार्थ्याच्या बँकेचे पासबुक पाहिजे या ठिकाणी. खाते सक्रिय असावे म्हणजेच ॲक्टिव्ह खाते पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे बँक पासबुक नसतो, तर अशा उमेदवार आपलं स्वतःचा म्हणजे एक बँक अकाउंट उघडू शकतात. एवढा आपल्याकडे सध्या तरी वेळ आहे. लवकरच आपल्याला अकाउंट ओपन करू शकतात विद्यार्थी. आता पालकांची संमतीपत्र या ठिकाणी द्यायचं आहे आपल्याला. पुढे बघू शकतात आपण आपल्याला आवश्यक डॉक्युमेंट या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. पुढचा जात प्रमाणपत्र एस-सी, एस-टी विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. एस-सी आणि एस-टी असेल तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट देणे आवश्यक आहे. आता दिव्यांग जर विद्यार्थी असेल तर त्यांच्यासाठी दिव्यांगाचं प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी द्यावं त्यांनी. तर हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायचे आहेत. आता ऑनलाईन अर्ज भरत असताना आपल्याला ही दिलेली जी साईट आहे, ह्यावरती आपण आपला ऑनलाईन अर्ज भरू शकतात मित्रांनो. पुढे अजून बरीचशी माहिती आपल्याला यामध्ये देण्यात आली आहे. जसे की अर्ज भरण्यासंबंधित ही माहिती आहे. तुम्ही अर्ज भरू शकतात. ही अंतिम तारीख यामध्ये आपल्याला 4 सप्टेंबर 2026 देण्यात आली आहे. आणि हे जे साईट आहे मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची लिंक देणार आहे. तिथून तुम्ही हे घेऊ शकतात. यामध्ये टिप देण्यात आली आहे. परत एकदा बघू शकता तुम्ही ही टिप. ही माहिती तुमच्या परिसरातील किंवा नातेवाईकामधील गरजू 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना आर्थिक सहाय्याचा लाभ घेता येईल. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मला. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण सरकारी भरतीचे सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवरती वेळोवेळी घेऊन येत असतो. आणि भेटूया लवकरच पुढच्या एका अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.